नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। नागराज मायक्रो चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला दाबा। असेच नवीन व्हिडिओ आणि विसरू नका। तर मित्रांनो, अशीच माहिती मिळवत राहा। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खूप महत्त्वाची माहिती, जे की आपला महत्त्वाचा विषय आहे शुगर। गावागावात पोहोचलेला, घराघरात प्रत्येकाला झालेला हा शुगर, त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। शुगर डायबिटीस झाल्यानंतर किंवा ते डायबिटीस साठी झाले की नाही ही तपासणीसाठी कोणती तपासणी करावी लागते आणि किती प्रमाणात कसं मोजतात, कोणती तपासणी केव्हा करावी लागते याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा, खूपच माहिती महत्त्वाची आहे। हे जे सर्व टेस्ट आहेत ते शुगर विषयीचे आहेत। ते कशी करायची, कोणत्या वेळेला करायची, हे सर्व टेस्ट बद्दल आपण माहिती पाहणार आहोत। जर मित्रांनो तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहिलं, अर्धवट टेस्ट पाहिलं तर तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार नाही, त्याची योग्य ते टेस्ट तुम्हाला समजणार नाही, शुगरचे जे टेस्ट आहे ते तुम्हाला कळणार नाही। तर म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पहा। तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहू शुगर आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी सर्वप्रथम आपण करत असतो RBS, त्याला आपण रॅन्डम ब्लड शुगर असे म्हणतो। RBS रॅन्डम शुगर, RBS रॅन्डम ब्लड शुगर म्हणजेच केव्हाही कधीही 24 तासापैकी कुठल्याही वेळेला आपण RBS करत असतो। आलेला असेल किंवा नसेल, कुठं असेल, आता लगेचच आताच्या टाइमला आपल्याला शुगरची लेवल पाहायची असेल तर ती आपण RBS मध्ये शुगरची शंका येत असेल तर सर्वप्रथम RBS करून पाहिलं पाहिजे। RBS मध्ये आपल्याला नेमकं रॅन्डम आताच्या टाइमचा लेवल आपल्याला हे कळत असतं। RBS मित्रांनो आपण कोणत्याही वेळेला कधीही करत असतो, ते आपल्या शरीरातील शुगर लेवल पाहण्यासाठी आताची शुगर लेवल किती आहे। तुम्हाला शुगर नसेल किंवा शुगर बद्दल काहीच माहिती नसेल, शुगर झाली अशी शंका येत असेल तर सर्वप्रथम हे RBS करून घ्या। त्याच्यानंतर जर वाढून आली असेल तर आपले जे सल्लागार डॉक्टर आहेत, जे आपले मार्गदर्शक आहेत, त्यांनी आपल्याला पुढील तपासणी सांगतील आणि त्यानुसार आपल्याला जे औषधोपचार आहे हे देतील। जर हे मित्रांनो एखाद्याचं वाढून आलं, नॉर्मल रेंज पेक्षा जास्त आलं, तर डॉक्टरांना भेटून प्रमुख एका मार्गदर्शन घेऊन त्यांच्यावर व्यवस्थित औषधोपचार घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या। तर त्यानंतर पाहू मित्रांनो, दुसरी टेस्ट आहे फास्टिंग। फास्टिंग सकाळी जेवणाच्या अगोदर म्हणजेच काही न खाता, चाय न पिता, जेवण न करता, नाश्ता न करता, सर्वात अगोदर सकाळी उठल्यावर जी आपण टेस्ट करतो शुगरची, त्याला आपण फास्टिंग शुगर टेस्ट म्हणतो। ब्लड मधील जे शुगर लेवल आहे ते पाहण्यासाठी ही आपण टेस्ट करत असतो। तर मित्रांनो, ही टेस्ट कोण करत असते? ज्याला कोणाला शुगर आहे किंवा ज्याला कोणाला शुगर लेवल जेवल्यानंतर वाढत आहे आणि जेवण्याच्या अगोदर फास्टिंगचं किती आहे, नेमकं शुगर कधी वाढत आहे हे पाहण्यासाठी हे आपण टेस्ट करत असतो। जर मित्रांनो जर कोणाचं RBS जास्तच वाढून आला असेल तर डॉक्टरांनी ते पुढील फास्टिंग आणि पोस्ट मील टेस्ट करण्यासाठी त्याचा ऍडवाइस करत असतात। तर मित्रांनो, हे जर वाढून आला असेल तर हे दुसऱ्या दिवशी फास्टिंग शुगर हे करायला पाहिजे। आदरणीय डॉक्टर जेव्हा फास्टिंग शुगर ची टेस्ट करून घ्या म्हणले असतील, तेव्हा तुम्हाला समजायचं की दुसऱ्या दिवशी आपण काही सकाळी जेवण करायचं नाही, काही चाय वगैरे प्यायचं नाही, काही नाश्ता करायचं नाही। मग आपल्या शरीरातील ब्लड दिल्यानंतर त्याची लेवल आपल्याला पाहायचं आहे, म्हणून आपण सकाळी न जेवता सॅम्पल दिलं पाहिजे। मित्रांनो, तिसरी टेस्ट आपण पाहू पोस्ट प्रांडियल शुगर, म्हणजेच जेवल्यानंतर 1.5 तासाने किंवा 2 तासाच्या आत, म्हणजेच हे पोस्ट प्रांडियल शुगर PPBS, पोस्ट प्रांडियल ब्लड शुगर। हे शुगर जेवण केल्यानंतर 1.5 तासानंतर किंवा 2 तासाच्या आत करत असतो। म्हणजे आपण सकाळचं फास्टिंग शुगर दिल्यानंतर जेव्हा आपण जेवण करतो, त्या जेवण करण्याच्या वेळेपासून 1.5 तास किंवा 2 तासाच्या आतलं जे काही अंतर वेळ असेल त्या वेळेनुसार आपण ही पोस्ट प्रांडियल शुगर ही टेस्ट करत असतो। या टेस्ट मध्ये हे समजते की आपल्याला जेवल्यानंतर किती प्रमाणात शरीराचं म्हणजे शुगर जे आहे उपयोगात येत आहे, किती वाढत आहे, किती शरीरात उपयोग होत आहे, किती शरीर रक्तामध्ये जास्तीचं होत आहे, उपयोगात येत नाही का, हे या टेस्टमुळे आपल्याला कळत असते। म्हणजेच फास्टिंग असल्यानंतर किती लेवल योग्य ते आहे का किती आहे, त्यानंतर जेवण केल्यानंतर योग्य आहे का जास्त आहे, हे या टेस्ट मधून आपल्याला कळत असते।